तुम्हालाही बनवायचे आहे असे खमंग लुसलुसीत व मऊ गुलाबजाम, तर चला मी तुम्हाला दाखवते बनवून कसं बनवतात घरच्या घरी हे खमंग व लुसलुसीत गुलाबजाम। सर्वात आधी आपल्याला एक पातेलं घ्यायचे आहे, त्यात आपल्याला 1 तांब्या पाणी टाकायचे आहे। त्यात आपण 1.5 तांबे टाकू शकतो पाणी। तर हे आपल्याला गॅसवर ठेवून यात आपल्याला साखर टाकायची आहे। पहिले आपल्याला पाक तयार करून घ्यायचे आहे, म्हणून त्यासाठी आपल्याला पहिलं साखरेचा पाक लागेल। त्यामध्ये मी इथं 1 वाटी साखर टाकलेली आहे। आता हे दोन्ही आपल्याला कमीत कमी 30 ते 40 मिनिटं ह्याला शिजू द्यायचे आहे, जोपर्यंत हे पाणी चिकट होत नाही। तर ह्याला उकळी आलेली आहे, तर यामध्ये मी थोडीशी इलायची पावडर टाकणार आहे। आता हे इलायची पावडर यामध्ये शिजू द्यायची आहे। त्यानंतर आपल्याला गुलाबजामचे पीठ मळून घ्यायचे आहे। त्यासाठी आपल्याला 1 मोठी वाटी, जेवढे तुम्हाला गुलाबजाम लागतील तेवढे वाटी खव्याचं पीठ घ्यायचे आहे व त्यामध्ये आपल्याला दूध घ्यायचे। पहिले याचे गाठी आपल्याला मोडून घ्यायचे, यातल्या सर्व गाठी चांगल्या तोडून घ्यायचे। आता याच्यामध्ये थोडं थोडं दूध टाकून आपल्याला याचे पीठ मळून घ्यायचे आहे। मी यात आता थोडे थोडे दूध टाकून पीठ मळलेले आहे। ह्याला आता 10 ते 5 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचे आहे। आता हे झाकून आता थोडं पीठ जे आहे मुरलेलं आहे। आता आपल्याला ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत। छोटे गोळे तयार करायचे नॉर्मल, कारण जेवढे मोठे गोळे करायचे तेवढे ते मोठे होणार, त्यामुळे मी इथे एकदम छोटे गोळे तयार करत आहे। आता हे सर्व गोळे तयार झालेले आहे। आता आपल्याला यांना तेलामध्ये तळायचे आहे। तर इथे मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतले आहे। आता हे तेल आपल्याला गरम करायचे आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला ते गोळे थोडे थोडे सोडायचे आहेत। याचा कलर ब्राऊन होऊसपर्यंत आपल्याला ह्याला फ्राय करायचे आहे। आता याला थोडं वरी खाली करून घेऊ। आता याचा कलर ब्राऊन झालेला आहे। आता आपण ह्याला काढून घेऊया। आता असेच करून आपल्याला बाकीचे सर्वही गोळे यामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि या सर्वांनाही ब्राऊन कलर येऊसपर्यंत याला तेलामध्ये फ्राय करायचे आहे। तर मी गॅस मीडियम फ्लेमवरच तळत आहे सर्व गुलाबजाम। तर हे सर्व ब्राऊन झाले। आता आपल्याला हे सर्व काढून घ्यायचे आहे। तर तुम्ही बघू शकता हे सर्व कलर असे दिसतात। आता आपल्याला ते जे आपण पाक तयार केले आहे त्यामध्ये सोडून टाकायचे आहे। तुम्ही जेवणाच्या 1 तास अगोदर बनवला ना, असे झाकून ठेवला तरी ते गुलाबजाम त्या पाकामध्ये मुरून जाईल। तर आपल्याला सर्व गुलाबजाम त्यात टाकून घ्यायचे आहे व आता ह्याला थोडंसं गुलाबजाममध्ये वर खाली पाकामध्ये थोडं वर खाली करायचे आहे व आता ह्याला आपल्याला आपण झाकून ठेवूया 1 अर्धा तास। हे आपले तयार झालेले आहे खमंग व लुसलुशीत व मऊ गुलाबजामुन। तर तुम्ही हे तुमच्या घरीही बनवू शकता व ट्राय करू शकता असेच गुलाबजामुन। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा व सबस्क्राईब करा।